नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, आपण सनातनचं वास्तव समजून घेतोय. त्याबरोबर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. नेहमीप्रमाणे एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे दोन मित्रांची गोष्ट आहे आणि त्यांच्या एकमेकांवरती असलेलं प्रेम, दृढ प्रेम म्हणजेच विश्वास, म्हणजे श्रद्धा. प्रेम कसं असावं तर अतूट असावं. हे उदाहरण एक आहे. या गोष्टीतून तुम्हाला एक उदाहरण सुद्धा मिळेल आणि हे प्रेम किती अतूट असतं या गोष्टीतून तुमच्या समोर येईल. मित्रांनो, आपण चर्चा करतोय सनातनवरती. सनातनचं वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे की सनातन कधीपासून सुरू झालेलं आहे. त्याचा कालखंड आपण तारखेवार सांगू शकत नाही, पण त्या कालखंड आपण कधीपासून सांगू शकतोय तर ह्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली. कधीपासून तर ह्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्यावेळेपासून. आता ब्रह्मांडाची निर्मिती कधी झाली हे कोणी सांगू शकत नाही. त्याची नोंद कुठेही नाही. त्याची माहिती कोणी देऊ शकत नाही. आणि ब्रह्मांड किती आहे, केवढा मोठा आहे, ना आधी ना अंत. त्याची आपण मोजमापही करू शकत नाही. ते ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाची आपण मोजमापही करू शकत नाही. तो कुठून सुरू झाला आणि कुठे संपेल. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये अनेक सूर्यमाला आहेत. त्यामधील आपली एक सूर्यमाला, जो सूर्य आपण बघतो, अनुभवतो, तो सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह तारे. मित्रांनो, लक्षात घ्या, हे ग्रह तारे तुम्हाला माहिती आहेत. पृथ्वी, चंद्र, शनी, शुक्र, गुरु वगैरे वगैरे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. सनातन सुरुवात झाली. सनातन काय आहे? जे ब्रह्मांडी तेच पिंडी. सनातन काय? जे ब्रह्मांडी तेच पिंडी. म्हणजे ब्रह्मांडात जी पंचतत्व आहेत ती तत्व आणि आपल्या पिंडात जी आहेत पंचतत्व तेच कार्यरत आहेत, तेच कार्य करते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. जीवसृष्टी ही कुठे आहे तर पृथ्वीवरती. या एकाच ग्रहावरती जीवसृष्टी आहे. मनुष्य प्राणी प्रयत्न करतोय आणखीन कुठल्या ग्रहावरती जीवसृष्टी होऊ शकते, हे वातावरण आणखीन कुठल्या ग्रहावरती आहे याचा शोध तो करतोय. आज आधुनिक मनुष्य प्राणी वर्तमान काळात. आता आपण चंद्रावर सुद्धा जाऊन आलोय. म्हणजे चंद्रावरती सुद्धा एक उपग्रह आपण सोडलेला आहे. दक्षिण ध्रुवावरती चंद्राच्या भारताने एक उपग्रह सोडलेला आहे. म्हणजे एक खोज, एक शोध सुरू आहे. मित्रांनो, पृथ्वी, आपण काय म्हणालो, जीवसृष्टी कुठे निर्मिती होते तर पृथ्वीवरती. कारण त्यानुसार भौगोलिक परिस्थिती या पृथ्वीवरती आहे. जीवसृष्टीला पूरक अशी भौगोलिक परिस्थिती या सृष्टीवर आहे, या पृथ्वीवर आहे. म्हणून जीवसृष्टी इथे निर्माण झालेली आहे. मग आदिमाता कोण आहे तर आदिमाता आपली पृथ्वी आहे. ही वसुंधरा आहे. आपण म्हणतो पार्वती जी म्हणतो तीच ती पार्वती, तीच ती आदिमाया, भवानी. तिला काही नाव द्या तुम्ही, कुठल्याही स्वरूपात बघा, कुठल्याही मूर्त स्वरूपात बघा, ती म्हणजे पृथ्वी. आणि ह्या पृथ्वीवरती जो कोण जीवजंतू आहे, जीवजंतू बॅक्टेरियापासून त्या विषाणूपासून मनुष्य प्राण्यापर्यंत, हे सगळं त्यांची लेकरं झाली. आणि ह्यांना जन्माला घालणारी कोण तर एकमेव आदिमाता म्हणजे पृथ्वी.
तिला आपण नमन करूया. मित्रांनो, आता ही निर्मिती कशी झाली, हे सुद्धा आपण जाणून घेऊया. ही भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे निर्मिती झाली हे मान्य आहे. तो वातावरण आहे ह्या पृथ्वीवरती सृष्टीला पूरक असं, म्हणून ही सृष्टी निर्माण झाली हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याच्यासाठी ते वातावरण, ही सृष्टी निर्माण होण्यासाठी काय गोष्टीची, कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे हे सर्वांना ज्ञात आहे. मित्रांनो, आपण एक गोष्टीकडे जाऊया. आपल्या सनातनमध्ये आपण दश अवतार याचा उल्लेख करतो, पण डार्विन याचा सिद्धांत, त्याची थ्योरी, त्याच्याप्रमाणे काय आहे तर मानव निर्मिती माकडापासून झाली. पण सनातनमध्ये आता ते किती बरोबर आणि किती चूक आहे ते आपल्या चर्चेमध्ये लक्षात येऊन जाईल. डार्विन किती बरोबर आहे आणि किती चूक आहे, किंवा आपण सनातन बरोबर आहे की डार्विन बरोबर आहे, हे आपल्या चर्चेमध्ये समजून येईल. तुम्हीच उत्तरं द्या. आपण जे दश अवतार म्हणतो मित्रांनो, दश अवतार तीच आहे, तोच सिद्धांत आहे. दश अवतार हाच एक सिद्धांत आहे. जसं डार्विनचा सिद्धांत आपण म्हणतो, तसं दश अवतार हा जो आहे विषय, तो एक सिद्धांत आहे, एक थ्योरी आहे. ही समजून घेणं गरजेचं आहे. आता दशावतार कोणते आहेत तर मत्स्य अवतार, कासवाचा अवतार, त्याच्यानंतर आहे वराह अवतार, त्याच्यानंतर नरसिंह, त्याच्यानंतर वामन, त्याच्यानंतर परशुराम, राम, कृष्ण, गौतम बुद्ध आणि कल्की, असे दशावतार आहेत. आपण एका अवताराचं एक अवतार आपण समजून घेऊ एका एपिसोडमध्ये. आता आपण याच्या पुढे जाऊन एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. विश्वास, प्रेम याच्यावरती एक गोष्ट सांगणार आहे. एका श्रोत्याने मला ती पाठवलेली गोष्ट, ती गोष्ट तुमच्या मी समोर ठेवणार आहे, ती तुम्हाला ऐकवणार आहे. आपण हे ह्या दशा अवतारांवरती आपण चर्चा करू. मी तुमच्या समोर ठेवले आता हे दशा अवतार. तर दशा अवतारांवरती आपण चर्चा करू. प्रत्येक एका अवताराबद्दल आपण समजून घेऊ, पण पुढच्या एपिसोडमध्ये. आज आपण ती गोष्ट ऐकूया. आता मी तुम्हाला ती गोष्ट तुमच्यासमोर ठेवतो. त्यांनी जशी पाठवली आहे, जशी त्यांनी ती सांगितली आहे, त्याप्रमाणे तुमच्यासमोर ती ठेवतो. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ना, मला एका श्रोत्याने पाठवलेली आहे. आणि त्याच्या आयुष्यात ही गोष्ट घडलेली आहे. त्या श्रोत्याच्या, त्यांनी ती अनुभवलेली आहे, अशी गोष्ट त्यांनी मला पाठवलेली आहे. त्या मित्रांचं नाव आहे, एकाचं नाव रमेश, एकाचं नाव आहे संदीप. अगदी पहिलीपासून त्यांची गाढ दोस्ती, एकदम जिवलग ते मित्र, एकमेकाचे जिवलग मित्र. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, हे गाणं तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे अगदी गाढ मैत्री, अतूट मैत्री. एकमेकांशिवाय त्यांचं पान हलायचं नाही, एवढी गाढ मैत्री. एकमेकांसाठी जीव देण्यासाठी, काही करण्यासाठी ते तत्पर. अगदी पहिलीपासून, म्हणजे त्यांचं शिक्षण सुरू झालं पहिलीला, एकाच वर्गात बाजूबाजूला बसून त्यांची 1ली ते 10वी त्यांचं शिक्षण झालं एकाच शाळेमध्ये. गावी असताना ते दोघं गावी होते त्यावेळेला.
आणि 1ली ते 4थी त्यांचं गावातल्या एका वाडीतल्या शाळेमध्ये शिक्षण झालं. त्याच्यानंतर ते पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे 5वीपासून ते 10वीपर्यंत ते पंचक्रोशीतील मोठ्या शाळेत गेले, म्हणजे माध्यमिक शाळेमध्ये. प्राथमिक शाळेमधून ते माध्यमिक शाळेत गेले आणि दोघंच. त्यांच्या वाडीपासून एक ती काहीतरी 5-6 किलोमीटरवरती शाळा होती. ते दोघं त्या शाळेत जायचे आणि दोघं परत घरी यायचे. त्यांच्यात तिसरी व्यक्ती कोण नव्हती. म्हणजे अतूट प्रेम. ते त्यांची दोस्ती तोडण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला. म्हणजे अगदी शालेय जीवनात असताना सुद्धा त्यांची दोस्ती तोडण्याची, त्यांची मैत्री तोडण्याचा बरेच जणांनी, अगदी त्यांच्यासोबत असलेल्या मित्रमंडळींनी सुद्धा बरेच जणांनी प्रयत्न केला. त्या गावातल्या लोकांनी सुद्धा, त्या पंचक्रोशीतल्या लोकांनी सुद्धा दोघांची दोस्ती तुटते काय, त्यांच्या दोस्तीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही सक्सेस झालं नाही. कारण विश्वास म्हणजेच प्रेम. मित्रांनो, लक्षात आलं का? अगाध दोस्ती. खरोखर ती गोष्ट ज्यांनी मला पाठवली आणि ती वाचल्यानंतर, ती समजल्यानंतर मला एकदम भारावून गेलो. हीच अपेक्षा मलाही होती. माझ्या आयुष्यात अशी कोणतरी एक व्यक्ती असावी जी माझ्यावर अतूट प्रेम करणारी असं मलाही वाटत होतं. आजही वाटते. ठीक आहे, शेवटी प्रत्येकाच्या कर्मानुसार त्या गोष्टी मिळतात. माझ्या कर्मात ती गोष्ट नाही आहे, कारण मी नशिबाला मानत नाही. कर्म, कदाचित मी कुठेतरी कमी पडत असेल. असो, तर अशी ती दोस्ती त्यांची. नंतर ते माध्यमिक शाळेत गेले. तिथून एक 5-6 किलोमीटरवरती ते रोज चालत जायचे आणि चालत यायचे. गावात सगळ्या त्यांनी मजा केल्या. अगदी पोहायला जायचं आहे तर ते एकत्र जाणार. अगदी कुठे फळं आणायला जायची आहेत, कुठल्या बागेत चोरी करायची आहे, म्हणजे ती मजाच असते. लक्षात घ्या, चोरी करणं म्हणजे ती चोरी नाही, एक मजा. एखाद्याला छळणं, त्या बागायतदाराला किंवा एखाद्या याची बाग आहे, फळबाग आहे, त्याला त्रास देणं, हा एकमेव उद्देश असतो. कारण आम्ही लहानपणी तेच केलं आहे. बाकी चोरी म्हणून हा विषय नसतो. कारण त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या घरात सुद्धा, त्यांच्या पर्सात सुद्धा ती फळबाग, त्या फळांची म्हणजे आंब्याची, काजूची झाडं होतीच. पण दुसऱ्याला जाऊन छळायचं, दुसऱ्याला त्रास द्यायचा, मुद्दाम ती गोष्ट करायची. ती जांभळं जाऊन काढायची, ते चिंच जाऊन काढायचे, जे आंबे जाऊन काढायचे, हा सगळा प्रकार ते करत होते. पण दोघं एकत्र. मार खायचं तर दोघं एकत्र, जे काय करायचं ते दोघं एकत्र. शाळेत जर काय चूक झाली तर दोघांनी मार खायचा, असं दोघांनी ठरवलं होतं. जे काय भोगणार ते दोघांनी एकत्र भोगायचं, एकट्याने नाही. म्हणजे इतकं प्रेम. शाळेत की एखादी गोष्ट झाली, एखादी चूक झाली आणि त्याला शिक्षा होत असेल तर ती दुसरा मित्र त्याचा, म्हणजे दोघांमधला एकाने केली आहे तर दुसऱ्याने ती चूक नाही केली आहे तरी ते दोघं ती शिक्षा भोगायचे. मी केली आहे, मी पण हे चुकलोय. म्हणजे इतकं प्रेम. म्हणजे एकट्याला ते बघावलं जायचं नाही. त्याला झालेली शिक्षा, त्याला झालेला त्रास, एखादा आजारी पडला तर मग तो त्याच्या अगदी उशाजवळ तो राहायचा, तो बरा होईपर्यंत. त्याची तो शुश्रूषा करायचा, त्याची तो सेवा करायचा एक आजारी पडला तर. म्हणजे इतकं अतूट प्रेम. हे अतूट प्रेम 10वीपर्यंत, त्याच्या 10वीपर्यंत तसंच चालू होतं. म्हणजे त्याच्या पुढेही चालू राहिलं, पण शालेय जीवनातली गोष्ट सांगतो. नंतर 10वी नंतर दोघं वेगवेगळे झाले. याला कारण का? शिक्षण. कारण रमेशला जास्त आवड नव्हती शिक्षणाची, म्हणून त्यांनी 10वीतून शाळा सोडली. आणि घरची परिस्थिती तेवढी त्याची चांगली नव्हती. तशी संदीपचीही घरची परिस्थिती चांगली नव्हती.
पण मामाने त्याला मुंबईला बोलावून घेतलं. तसं रमेशचा कोण नव्हता. मामाला त्याने विनंती केली होती संदीपने की रमेशला पण मी घेऊन येतो, आम्हाला दोघांना शिकव. पण रमेशलाच इच्छा नाही ना शिकण्याची, कारण तो 10वीत फेल झाला होता. त्याला अभ्यासात रस नव्हता, फक्त मैत्रीमध्ये रस होता, म्हणून तो 10वीपर्यंत गेला कसा बसा, असं त्याचं म्हणणं रमेशचं. आपली मैत्री तुटू नये म्हणून मी कसा बसा अभ्यास केला आणि 10वीपर्यंत आलो. आता पुढे काय, 10वीत फेल झालो, नाहीतर मग आलो असतो मी. रमेश त्याला बोलतोय, नाहीतर मी आलो असतो, पण मी 10वीत नापास झालो ना. परत तो बसला होता पास होण्यासाठी, पण तो बोला मी परत बसून काय उपयोग आहे, त्यावेळी तू 11वीत असणार आणि मी परत पास झाल्यानंतर तू 12वीत असणार, मी 11वीला असणार, उपयोग काय शिकून पुढे. म्हणून त्यांनी शाळा सोडली. बघा किती प्रेम, एका वर्गात आपण राहू शकणार नाही आणि परत ते मला झेपेल की नाही कॉलेजचं शिक्षण, हाही त्याला प्रश्न. म्हणून तो पुढे शिकला नाही, पुढे तो शिकला नाही आणि संदीप मामाकडे निघून गेला. दोघं वेगळे झालेत. त्यांना आपलं वेगळं होणं इतकं त्रासदायक होतं की सुरुवातीला संदीप पळून मामाला न सांगता गावाला बऱ्याच वेळा येऊन गेला. कोणाला भेटायला, तर रमेशला भेटायला. आई वडिलांच्या प्रेमाने नव्हे, कारण संदीपचे सुद्धा आई वडील गावीच होते, त्याचा छोटा भाऊ सुद्धा गावीच होता. पण संदीप भेटायला कोणाला यायचा, पळून 2-3 वेळा आला, तर तो आपल्या मित्राला भेटायला, रमेशला. मित्रांनो बघा, ही अगाध यांची मैत्री, दृढ मैत्री. मग हळूहळू त्यांनी ती सवय लावून घेतली. रमेश सुद्धा म्हणाला, असं तू करत राहू नको, तुझ्या शिक्षणामध्ये खंड पडेल आणि हे मला आवडणार नाही. आणि मग रमेशचं ऐकून, रमेशला दुःख होऊ नये, मग संदीप सिरियसली मनावर घेऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. तो पदवीधर झाला. इकडे रमेश आपली शेती, आपल्या गावातली छोटी मोठी कामं करून आपला उदरनिर्वाह करत होता. इकडे संदीप त्याचं महाविद्यालयाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला नोकरी मिळाली. सरकारी एक नोकरी मिळाली म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये. तो तिथे कारकून म्हणून लागला. आणि दोघांचं सुरू होतं. मग येणं जाणं चालू होतं. जशी सुट्टी मिळेल तसं संदीप गावी यायचा आणि मग रमेश त्याला न्यायला एक सायकल घेऊन, त्याने एक सायकल घेऊन घेतली होती आणि ती संदीपने त्याला दिली होती. ती सायकल ज्यावेळी तो नोकरीला लागला, पहिल्या पगारातून त्याला सायकल घेऊन दिली होती. ती सायकल घेऊन तो त्याला न्यायला एस.टी. स्टँडवर जायचा आणि वाडीपासून ते एस.टी. स्टँड लांब होतं, एक 5-6 किलोमीटरवर. म्हणजे त्यांची शाळा जिथे होती गावात, तिथे एस.टी. यायची आणि तिथून मग तो त्याला न्यायला जायचा, आणायला जायचा. कोण? रमेश संदीपला. असं नित्य नेमाने ज्यावेळी संदीप येईल तो पत्र पाठवायचं त्याला, संदीप की मी येणार आहे. मग हा अर्धा-1 तास अगोदरच त्या एस.टी. स्टँडवर, तर का लवकर एस.टी. आली तर, मग ती एस.टी. उशिरा आली 2-3 तास तरी तो न त्रास होता त्याला, न दुःख होता त्याला, काही नाही, कधी एकदा येते एस.टी., कधी एकदा येते. मग त्याला ती वेळ खूप मोठी वाटायची. 1-1 तास त्याला वर्षासारखा वाटायचा त्या रमेशला. पण तो तिथे बसायचा ती एस.टी. येईपर्यंत, ती बस येईपर्यंत वाट बघत. अशी त्यांची दोस्ती ती. मित्रांनो, हे असंच चालू राहिलं. मग हळूहळू जसं दोघांची लग्न झाली, ते संसारात अडकलेत, त्यामुळे थोडंसं संदीपचं येणं जाणं कमी झालं. मग सणवार, गणपती, दिवाळी आणि मे महिना किंवा होळी
असे सणवार व्हायला लागले. नाहीतर महिन्यातून 2 महिन्यातून एकदा संदीप आपल्या मित्राच्या ओढीने गावी यायचा. पण हळूहळू कौटुंबिक परिस्थितीमुळे त्याला ती शक्य होईना. तरी तो वेळात वेळ काढून त्या सणाला, ते सणाच्या निमित्ताने, सण हे निमित्त होतं त्याला, कोणाला सण हे निमित्त होतं. त्याला भेट घ्यायची होती आपल्या मित्राची, त्याला मिठी मारायची होती आपल्या मित्राला, त्याच्याशी वेळ त्याला घालवायचा होता. पण तो वेळ त्यांना अपुरा वाटायचा. अशी त्यांची दोस्ती. असंच चालू होतं. अशीच बरेच वर्षे चालू होते. त्यांना मुलंही झालीत. संदीपला 2 मुलं झालीत, 1 मुलगा 1 मुलगी. आणि रमेशलाही 1 मूल होतं, मुलगी होती. संसार व्यवस्थित चालू होते दोघांचे. त्यांच्या बायका म्हणायचे, अरे काय नवरा बायको, आमच्यावर तेवढं प्रेम नाही आहे तुमचं. नवरा बायको सारखंच तुमचं प्रेम, काय अतूट प्रेम. माहित्यात कोणाची बायको आणि कोण कोणाचा नवरा, कोण कोणाची प्रियसी आणि कोण कोणाचा प्रियकर. अशा त्या आपल्या दोघी त्यांच्या मस्करी करायच्या. लग्नानंतर सुद्धा जेवढं त्यांनी आपल्या बायकोवर प्रेम केलं नसेल, आपल्या आईवडिलांवर प्रेम केलं नसेल, एवढं प्रेम त्यांचं एकमेकांवर होतं. अतूट प्रेम. काय माहिती नाही, ऋणानुबंध. त्यालाच म्हणतात ऋणानुबंध. विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास मित्रा. हा विश्वासच महत्त्वाचा असतो. हा विश्वास असेल तर प्रेम फुलते, फळते, त्याला पालवी फुटते. लक्षात आलं का? त्यासाठी काय गरजेचं आहे तर विश्वास. आणि हा दृढ विश्वास त्यांचा एकमेकांवरती होता. आपण म्हणतो की प्रेम प्रेम, विश्वास. जिथे विश्वास संपतो तिथे प्रेम संपते. प्रेमाचाच दुसरा नाव आहे विश्वास. आणि असं दोघांचं अगाध प्रेम चालू होतं. एक दिवस अचानक, म्हणजे संदीपने पत्र पाठवलं मी येतोय म्हणून आपल्या गावी, आपल्या घरी, की मी येतोय. आणि संदीप नेहमीप्रमाणे एस.टी. स्टँडला उतरला. आणि नेहमीप्रमाणे रमेश त्याला न्यायला आला होता. पण त्यावेळेला काय झालं होतं, उशीर झाला होता. एस.टी. उशिरा आली होती. म्हणजे जी एस.टी. नेहमी 5 वाजता पोचते, 5 ते 6 वाजता पोचते, त्या दिवशी ती 2-3 तास उशिरा आली. म्हणजे 7:30-8 वाजले होते. म्हणजे अंधार पडला होता. पण ती रात्र पौर्णिमेची होती. प्रकाश पडला होता चंद्राचा. आणि एकटाच त्या एस.टी. स्टँडवर, कारण पूर्वी लोकांची काय असं प्रवास काय खूप व्हायचा नाही, एकाच दुसरा कोण आला तर. आणि शेवटची एस.टी. ना त्या गावातली, त्यामुळे बरेचसे जण तिकडचेच लोकल, स्थानिक त्या एस.टीने, म्हणजे तालुक्यातून घरी येणारे. पण त्या एस.टीतून संदीप खाली उतरला. मित्र उभा होता. दोघांनी एकमेकाला घट्ट मिठी मारली. नेहमीप्रमाणे दोघांचे अश्रू अनावर झाले. काय माहिती नाही त्या दिवशी दोघांना असं का झालं. आणि मग त्याने त्याला सायकलवर घेतलं, डबल सीट. पुढे दांड्यावरती बसला संदीप. बॅग मागे लावली त्याची कॅरियरवरती. आणि निघाले ते आपल्या वाडीत यायला. गाव एकच ना, त्याच्या वाड्या अनेक. मग आपल्या वाडीत यायला ते निघाले. त्या एस.टी. स्टँडपासून एक 5-6 किलोमीटरवरती त्याची वाडी होती. दोघे निघालेत वाटेत. काय मग कसं काय चाललंय तुझं? हां, मस्त चाललंय. तुझं कसं चाललंय रे रमेश? नाही, माझंही चांगलं चाललंय. नाही, आता चांगलं चाललंय नाही, तुझं अगदी जीवन तळ हाताच्या वरती आहे तुझं. आज कमवतोस, आज खातोयस. आता हे चालणार नाही. आता मला चांगला पगार पण आहे, चांगलं माझी हे सुद्धा झालेली आहे, बढतीसुद्धा झालेली आहे. आणि आता मला चांगला पगार मिळतोय, 2 पैसे गाठीशी आहेत.
आपण काहीतरी व्यवसाय करूया, तू काहीतरी व्यवसाय सुरू कर, मी तुला मदत करतो. आता असं राहू नकोस, असं राहू नकोस. आज आता मी तुला ही मदत करणार आहे आणि ती मदत तू नाकारू नकोस. बऱ्याच वेळा मी तुला बोललो, तू त्यावेळी नाकारलंस. त्यावेळी माझी तशी परिस्थिती नव्हती, मान्य आहे मला, पण आता नाही. आता मी तुझं ऐकणार नाही. मी आता आलो आहे ना, आपण काहीतरी व्यवसायाबद्दल चर्चा करूया, तू व्यवसाय तू कर. असं दोघं एकमेकांबरोबर गप्पा मारत आहेत. आणि मग ते लहानपणीच्या सर्व गोष्टी त्यांनी काढल्या. अरे आपण ते अमुक अण्णाच्या आंबे चोरलेले आहेत आणि अण्णाने आपल्याला दगड फेकून मारला होता, लागला नाही आपल्याला पण केला होता. मग अण्णाला आपण शिव्या घातल्या होत्या. आणि ते भाऊंचे जांभळं काढली होती, किती मजा आली होती ना, किती आपण मजा केली होती. जांभळं तोडली होती त्यावेळेला. तो दांडा घेऊन फिरत होता, आपल्या मागे पळत होता आणि आपण दोघं पुढे पळत होतो. काय ती मजा, लहानपणीचे बालपणीचे आपले जे शाळेतल्या मजा. आपण ते बघ त्याला मारलेलं आहे का, ह्याला तो विजय, तो त्याने तुझ्यावरती हात टाकला होता. संदीप त्याला बोलतोय, नाही सॉरी रमेश त्याला बोलतोय संदीपला. त्याने बघ तुझ्यावरती हात टाकला होता आणि त्या विजयला मी धुतला होता, आठवते का तुला. अक्षरशः त्यांनी लहानपणीच्या सर्व गोष्टी ते आठवायला लागले, एकमेकांना सांगत होते. कधी नव्हे ते अगदी ते बालपणात सुद्धा गेले निघून. चर्चा व्हायला लागली, गप्पा मारत मारत ते आपल्या वाडीच्या दिशेने चालले होते. आणि मग ते जाता जाता वाटेत जी काय ठिकाणं येतील, जिथे त्यांनी मजा केली होती, जी काय त्यांनी गंमत केली होती, त्या ठिकाणी ते थोड्या वेळ थांबून ती गोष्ट आठवत होते. ती गोष्ट ते आठवत होते आणि चर्चा करत होते, गप्पा मारत होते. आणि त्याच्यात ते अगदी त्या ह्याच्यामध्ये रंगून गेले होते. असं करत करत 1-1.5 तास कधी गेला त्यांनाच कळला नाही. आणि असं करत करत ते हळूहळू घरी पोचले. रमेशने संदीपला त्याच्या घराच्या दरवाज्यावर सोडलं आणि तो म्हणाला, चल मी येतो, आता काय बोलत भेटत नाही, तू लवकर फ्रेश हो, चहा पाणी पी, आई वडिलांना भेट, मग आपण भेटू नंतर. अरे असा कसा, तू घरात ये ना, घरी ये ना. तुला नाही मी गडबडीत आहे, तू जा घरी, मी येतो तुला, नंतर आपण भेटू. असं म्हणून हां ठीक आहे चल, भरपूर वेळ पण झाला आहे, बरोबर आहे तुझं. असं म्हणून संदीप घरात गेला, घरात प्रवेश केला. घरात एकदम शांतता होती. आईने आणि वडिलांनी, अरे तू कधी आलास, कसा आलास, कळवलं नाहीस तू येतोयस ते. तो म्हणाला, असं कसं, मी पत्र पाठवलं होतं, पत्र मिळालं नाही का. नाही मिळालं पत्र, तू कधी येणार होतास, आम्हाला काहीच माहिती नाही, आई म्हणते. आणि ती एकदम गप्प बसली आणि शांत झाले एकदम. परत एकदा संदीप विचारते, काय झालं, काय शांतता काय एकदम, नेहमीप्रमाणे एकदम तुम्ही बोलत नाही आहेत का, एकदम शांत का. आणि आई एकदम ओक्साबोक्षी रडायला लागली. संदीपची आई ओक्साबोक्षी रडायला लागली आणि संदीपला तिने मिठी मारली. आई असं का रडतेस, काय झालं काय तुझं, का रडतेस. रडत रडत तिने सांगितलं, अरे तुझा मित्र, तुझा सखा, तुझा जिवलग तुला आपल्याला सर्वांना सोडून गेलाय. असं बोलल्यावर मी एकदम अवाक झालो. संदीप म्हणतोय, मी एकदा अवाक झालो. काय काय बोलतेस तू, कुठे सोडून गेला, काय गेला. आपल्याला जगातून सोडून गेला तो आपल्याला सर्वांना. अगं आई तू काहीतरी मस्करी नको करूस, चेष्टा करू नकोस, काहीतरी बोलू नकोस, आमच्या मैत्रीमध्ये तू हे करू नकोस, मीठ कालवू नकोस. बऱ्याच जणांनी केले प्रयत्न, मला माहिती आहे, लहानपणापासून, अगदी शाळेपासून, ह्या गावातल्या लोकांपासून, वाडीपासून बऱ्याच जणांनी आमच्या मैत्रीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला. आता तू करतेस का, तुला शोभते काय बडबडतेस तू. अरे नाही बाळा, मी खरं सांगते. वडीलच बोलायला लागले, अरे संदीप ही खरं बोलते. भाऊ आला छोटा धावत आतल्या रूममधून, दादा आई खरं बोलते आणि हे झालेलं आहे, ही घटना घडलेली आहे. रमेश आपल्याला सर्वांना सोडून गेलेला आहे या जगातून. त्याची भेट आता परत कधी होणार नाही. हां कधी घडलं हे काय सांगतेस तू. आत्ताच तो मला एस टी स्टँडवर न्यायला आला होता, त्याच्याच सायकलवरून मी बसून इथे घरापर्यंत पोचलो आहे. तोच मला इथे सोडून गेला. आम्ही किती 1-1.5 तास गप्पा मारत येतो आहे.
किती ठिकाणी आम्ही थांबलो वाटेत. चंद्र साक्षीला बोललो, पौर्णिमेचा चंद्र आहे, काय बडबडते, या चांदण्यामध्ये आम्ही आलोय. आणि मी त्याला बघितलंय समोरून. नेहमीप्रमाणे त्या सायकलच्या दांड्यावर मी बसून आलोय आणि सगळ्या आठवणी आम्ही काढत आलोय. सर्व आठवणीत आम्ही रंगून गेलो होतो. 1-1.5 तास, किती म्हणजे 15-20 मिनिटात आम्ही घरी पोहोचणार, तर 1-1.5 तास गेला होता आम्हाला. वाटेत थांबत थांबत आलो होतो. आणि तुम्ही काय सांगताय, डोक्यावर पडलात काय, वेळ लागला काय तुम्हाला? मी भडकलो एकदम, मी भडकलो. आणि नाही तुम्ही काहीतरी हे करताय, मला हे चालणार नाही, मी आताच जातोय माझ्या मित्राला भेटायला, असं म्हणून मी तसाच घराच्या बाहेर पडलो. मी घराच्या बाहेर पडलो आणि धावत धावत माझ्या मित्राच्या घराच्या दिशेने गेलो. पण जसं घर जवळ येतोय तसं मला रडण्याचा आवाज यायला लागला. आणि मी थबकलो. मी एकदम थबकलो. त्या रडण्याचा आवाज ऐकून मी थबकलो, स्थिर झालो. मी गोठून गेलो आणि मनात शंका कुशंका यायला लागल्या. नक्कीच रमेशच्याच घरून रडण्याचा आवाज येतोय ना, कारण आजूबाजूला सुद्धा घरं होती. त्यामुळे नक्कीच रमेशच्याच घरातून आवाज येतोय ना. हे खोटं असलं पाहिजे, हे खरं नसावं, असं माझं मन मला सांगायला लागलं. आई जे बोलले ते खोटं पाहिजे, ते खरं नसावं. आणि मी तसाच हळूहळू एक जड पावलं झाली, माझी पावलं जड झाली. आणि ती जड पावलं घेत हळूहळू मी रमेशच्या घराच्या दिशेने निघालो. जसं जसं घर जवळ यायला लागलं तसा आवाज त्याच्याच घरातून येतोय हे मी समजून चुकलो. आणि मी एकदम ओशाळून गेलो. आणि घरात प्रवेश केला आणि मी एकदम खाली धाडकन पडलो. रमेशचं प्रेत समोर ठेवलं होतं. ते बघून मी एकदम सुन्न झालो आणि जाऊन मिठी मारली माझ्या मित्राला. शेवटची मिठी ती माझी शेवटची मिठी. माझा मित्र मला सोडून गेला होता. मग मी एकदम ओशाळ झालो होतो. माझा मित्र मला सोडून गेला होता. ओक्साबोक्षी रडलो. आजही मला ते दृश्य, आजही माझा मित्र डोळ्यासमोर मला दिसतोय. मी त्याला कधीच विसरू शकलो नाही. आमची मैत्री आम्ही कधीच विसरू शकलो नाही. आणि बऱ्याच वेळा त्याच्यानंतर मला त्याची जाणीवसुद्धा झाली, माझा मित्र माझ्यासोबत आहे म्हणून. आजही मला वाटते माझा मित्र माझ्यासोबत आहे. त्यांनी कळवण्याचाही प्रयत्न केला त्याच्या आईवडिलांनी, पण त्यांनी रोखलं माझ्या मित्राने. तर कारण तो आजारी होता आणि हे बघवणार नाही, संदीपलाही बघवणार नाही, म्हणून त्याला बोलवू नका. मी जर बरा झाल्यानंतरच बोलवा, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून त्यांच्या आईवडिलांनी मला कळवलं नाही ना, माझ्या आईवडिलांनी मला कळवलं की संदीप आजारी आहे. आपल्या मित्राला रमेश आजारी आहे हे कळवलं नाही, कारण संदीपला म्हणजे मला दुःख होईल म्हणून त्यांनी कळवायला दिलं नाही. पण काय कोणास ठाऊक की मला यायची इच्छा झाली, मला राहावे ना. आणि मी अचानक निघालो. म्हणजे 2-3 दिवस मला असं वाटत होतं की मी निघावं. माझ्या मित्राची ओढ मला लागली होती, म्हणून मी ते पत्र लिहिलं 2-3 दिवस अगोदर आणि ते पत्र टाकलं होतं. मी ते पत्र पोस्ट केलं होतं आणि मी निघालो होतो. पण पत्रही पोचलं नाही, पण माझा मित्र मला न्यायला पोचला गेल्यानंतर सुद्धा. कारण त्याचा अंत संध्याकाळी 4च्या आसपास झाला होता. आणि तो मला न्यायला रात्री 3 सांजेला 7-7:30ला एस टी स्टँडवर आला होता. आत्म्याच्या स्वरूपात. म्हणजे माझ्या मित्राने माझ्या शेवटचं मला दर्शन दिलं, माझी भेट घेतली. असाच नाही गेला तो. एवढं आमचं प्रेम आजही प्रेम आहे. आजही मी त्याला विसरू शकत नाही, एवढं प्रेम.
त्याची पत्नी सांगत होती की ते म्हणत होते की येणार, माझा संदीप मला भेटेल, येईल, माझा संदीप मला भेटणार, मी जरी पत्र नाही पाठवलं तरी तो येणार, अगदी वेळेवर येणार, असं तो म्हणायचा, अशी त्याची पत्नी सांगत होती. आणि मी वेळेवर पोचलो त्या प्रेमाच्या ओढीने. बघा मित्रांनो, या प्रेमाच्या ओढीने मी वेळेवर पोचलो. शेवटचं दर्शन मी माझ्या मित्राचं घेतलं. शेवटचं मी भेटलो प्रत्यक्षात त्याला. तो आत्मा होता किंवा आणखीन काय होता मला माहिती नाही, पण नेहमीप्रमाणे न चुकता तो मला तसंच न्यायला आला, मला भेटला, आम्ही गप्पा केल्या, गप्पा मारल्या, त्यांनी मला घरी सोडलं. मित्रांनो, या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं का, या मित्राने, ज्या व्यक्तीनेही मला गोष्ट पाठवली, ती व्यक्ती आजही हयात आहे. आजही हयात आहे. आता वयस्कर आहे ती व्यक्ती, पण आजही हयात आहे. त्याच्या आयुष्यात घडलेली ही वास्तविक घटना आहे, सत्य घटना आहे. बघा मित्रांनो, किती प्रेम म्हणजे विश्वास. विश्वास हा महत्त्वाचा आहे, प्रेम हे महत्त्वाचे आहे. विश्वासच महत्त्वाचा आहे, तरच ते प्रेम असते, तरच ते प्रेम टिकते, तरच ते प्रेम अगाध होते. मित्रांनो, माझ्या आयुष्यात मला असं कोण नाही भेटलं आहे. मी सांगतोय, राजेश केळुसकर बोलतोय आता. मी प्रत्येक वेळेला कोणतरी एक व्यक्ती माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवणारी मला भेटावी. माझ्या आयुष्यात माझ्यावरती विश्वास ठेवणारी म्हणजे माझ्यावरती अतूट प्रेम करणारी एक व्यक्ती तरी मला भेटावी, अशी मी आशा ठेवून होतो. पण ती निराशा झाली. असेल माझ्या कर्माचे दोष असतील, मी नशिबाला मानत नाही. कर्म माझं असं काय असेल, प्रारब्ध असेल, किंवा ह्या जन्मी असं काय मी पाप केलं असेल, चुका केली असेल, किंवा माझ्या प्रारब्धात माझ्याकडून काय म्हणजे पूर्वीच्या आयुष्यात काय चुका झाल्या असतील, काय माझ्याकडून घडलं असेल, ती मग कर्माची फळं मी भोगतोय असं मी समजतोय. त्यामुळे मला माझ्यावर प्रेम करणारी एक व्यक्ती होती मित्रांनो, ती म्हणजे माझी आजी. चुकलो मी, एक व्यक्ती होती माझ्या आयुष्यात, ती म्हणजे माझी आजी. अशीच अतूट प्रेम होतं माझ्यावरती. ती आपल्या मनातलं सांगायचं, आपल्या मनातली ती गोष्ट सांगायची, आपल्याला हवं नको अगदी सगळं. म्हणजे मी नातू आणि ती माझी आजी असं नव्हतोच, आम्ही एकमेकांचे मित्रमैत्रीण होतो. चुकलो, माफ करा मला. माझ्या आयुष्यात एक व्यक्ती होती, ती म्हणजे माझी आजी. आणि मला बघा, मी किती मोठी घोड चूक केली असं बोलून, की एक व्यक्ती शोधतोय, त्यानंतर एक व्यक्ती शोधतोय मी, त्यानंतर एखादी व्यक्ती शोधतोय की जी माझ्या आयुष्यात येईल आणि माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवेल, म्हणजे प्रेम करेल. माफ करा, माझी आजी जर असेल, तिचा आत्मा असेल, तर तिने माफ करावं. ती मुक्त झाली असेल अशी माझी इच्छा आहे. ती राहू नये, मुक्त व्हावी, तिने नवीन जन्म घ्यावा. पण माझ्या मुखातून चुकून गेलं की एक व्यक्ती होती, म्हणजे माझी आजी, वडिलांची आई. आणि ते प्रेम मला तिने दिलंय आणि मी ते प्रेम तिला दिलेलं आहे, एका मित्रमैत्रिणीचा विश्वास. बघा, मृत्यूनंतर सुद्धा तो मित्र त्याला भेटायला गेला, त्याला आणायला गेला. त्याने आपला नियम मोडला नाही. मृत्यूनंतर सुद्धा ठरल्याप्रमाणे त्याला आणायला गेला. याला म्हणतात अगाध प्रेम. वास्तव, सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.